आज काय शिकता? जग जग शिकता. आज पाहू आपण वारे, वाऱ्याचा वेग, दाब, तापमान, तिन्ही गोष्टी डिपेंड आहेत एकमेकावर. देन पर्जन्य इन्क्लूड केलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. ठीक आहे. आता जे पृथ्वी आहे, पृथ्वीवर अक्षवृत्ते रेखावृत्ते पसरलेले आहेत. उभे काय आहेत? रेखावृत्ते म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे रेखावृत्ते आहेत. आणि आडवे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे काय आहे? अक्षवृत्ते आहेत. बरं, अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते हे काय आहेत? तर काल्पनिक रेषा आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट काय आहे? काल्पनिक रेषा आहेत. या कुठल्या अशाचे असे एकदम पृथ्वीवर काढलेले आहेत, ओढलेले आहेत. आहेत काय? काही काढलेल्या, ओढलेल्या, काही काहीच पृथ्वीवरचं त्याचं काही घेणं नाही. पृथ्वीवरची दिशादर्शन प्रणाली असेल, वेळ दर्शक प्रणाली असेल, स्थान निश्चित करण्यासाठी जी प्रणाली असेल, हवामान असेल, तापमान असेल, दाबाचे पट्टे असतील, वाऱ्यांचे पट्टे असतील, हे सर्व निश्चित कसं होईल या दृष्टिकोनातून काल्पनिकरित्या एका कागदावर नकाशा घेऊन त्याच्यावर ते रेषा आखलेल्या आहेत. त्याच्यावर त्या रेषा आखलेल्या आहेत. पाहिजे बरोबर. ठीक आहे. काही बेसिक गोष्टी महत्त्वाच्या. आता यापैकी जेवढे काही रेषा आखलेल्या आहेत, आडव्या रेषा, पूर्व पश्चिम रेषा, त्यांना आपण अक्षवृत्ते असं म्हणतो. काय म्हणतो? अक्षवृत्ते म्हणतो. किती अक्षवृत्ते आहेत हे पाहिजे. दिसत आहे तुम्हाला हे जे आडवे दिसत आहेत तुम्हाला, ठीक आहे, अक्षवृत्ते आहे. काय? आणि हे जे उभे दिसत आहे काय? ठीक आहे. आता पृथ्वी जे दिसू राहील ते तुम्हाला दंड गोलाकार दिसू राहील थोड्याफार प्रमाणात, किंवा लंब गोलाकार म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? लंब गोलाकार आहे. म्हणजे पृथ्वीचा उत्तर दक्षिण व्यास, पृथ्वीचा पूर्व पश्चिम व्यास बदललेला असतो. बरोबर. हा व्यास आहे, हा वेगळा, हा व्यास आहे, हा वेगळा. आता व्यास म्हणजे काय? पहिला प्रश्न महत्वाचा. त्रिज्या एखाद्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून त्याच्या परिघ, नक्की परिघापर्यंत अंतर. हा जर केंद्रबिंदू असेल पृथ्वीचा, येथून येथपर्यंत जे अंतर असते त्याला म्हणतात त्रिज्या. आणि हे जे पूर्णचं पूर्ण अंतर असते याला म्हणतात व्यास. बरोबर आहे की नाही? मग पृथ्वीचा व्यास माहित पाहिजे. पृथ्वीचा पूर्व पश्चिम व्यास, पूर्वचा उत्तर दक्षिण व्यास. म्हणजे पृथ्वी लंब गोलाकार आहे हे लक्षात येईल. मग आता पृथ्वीचा पूर्व पश्चिम व्यास किती आहे? काही मोठी गोष्ट नाही, जास्त मोठा फरकही नाही, थोडा फरक आहे. थोडा फरक 12,000 समथिंग समथिंग आहे. 12,000 समथिंग समथिंग आहे. लहान कोणता असेल? उत्तर दक्षिण असेल की पूर्व पश्चिम असेल? लहान व्यास कुठला असेल? पूर्व पश्चिम की उत्तर दक्षिण? पटकन. कसं काय उत्तर दक्षिण? उत्तर दक्षिण लहान की पूर्व पश्चिम लहान? काय असावं? नकाशा तर दिसू राहिला, याच्यावरून तर तर्क वितर्क लागला पाहिजे, आहे की नाही? पाहिजे रे भाऊ, बरोबर पाहिजे.
हे होय 2 व्यास 12,714 किलोमीटर आणि 12,756 किलोमीटर, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणत आहे उत्तर दक्षिण कमी आहे, पण याच्यापैकी जे कमी आहे ते उत्तर दक्षिण, बरोबर आहे की. पृथ्वीचा उत्तर दक्षिण व्यास हा वरचा आणि पूर्व पश्चिम व्यास किती. बरं, तो व्यास जो आहे तो बरोबर सेंटर मधून मोजला जाते ना. कुठून मोजले जाते? म्हणजे विषुववृत्त म्हटलं तरी चालेल काय आडवा, आणि हा म्हणजे मूळ रेखावृत्त म्हटलं तरी चालेल काय, चालते. नक्की पाय झाले एक रे. आता त्यानंतर पलीकडे जाऊ, व्यास पायजा सांगतो. त्यानंतर पुढे पलीकडे जाऊन आडव्या जे काही पूर्व पश्चिम पसरले आहेत त्याला म्हणतात अक्षवृत्त. काय म्हणतात? असे एकूण किती अक्षवृत्ते आहेत? 100 नक्की की जास्त आहे? 100. पूर्ण गोलाकार आहेत की अर्ध गोलाकार आहेत? कारण पृथ्वी तो गोल आहे, मग असे पूर्ण गोल पसरलेले आहेत अक्षवृत्ते की फक्त अर्धे, या बिंदूपासून याच बिंदूपर्यंत? अर्धवर्तुळाकार आहेत की पूर्ण वर्तुळाकार आहेत? पूर्ण वर्तुळाकार असतात. अक्षवृत्ते काय असतात? हा, म्हणूनच 181 आहेत मित्रो. रेखावृत्ते आहेत 360. किती आहेत? 360. हे उभे पसरलेले आहे. रेखावृत्ते हे पूर्ण गोलाकार असतात, पूर्ण वर्तुळाकार असतात की अर्धवर्तुळाकार असतात? तर हे असतात अर्धवर्तुळाकार. काय असतात? हा, म्हणूनच ते 180 जे 360 झाले रे भाऊ. जर अक्षवृत्ते अर्धवर्तुळाकार असते तर तेही 360च असते. काय म्हणतो मी, लक्ष देतो? जर अक्षवृत्ते अर्धवर्तुळाकार असते तर 181 चे डबल, बरोबर आहे. 362 असते. पण अक्षवृत्ते जे आहे ते पूर्ण गोलाकार आहे. पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वी गोल असल्या कारणाने पृथ्वीच्या चारही बाजूने पूर्ण बाजूने अक्षवृत्ते पसरले असे सरळ गोल गोल पूर्णपणे पाहिजे, बरोबर. काय आणि रेखावृत्ते जे आहे ते या बिंदूपासून तर या बिंदूपर्यंत एक, त्याच्या अपोजिट साइडला परत एक, असे पसरलेले आहेत. रेखावृत्ते जे आहे ते अर्धगोलाकार आहेत. अर्धगोलाकार हे पृथ्वी आहे, हा बिंदू आहे एक ध्रुवीय, हा ध्रुवीय, उत्तर ध्रुवीय, दक्षिण ध्रुवीय, यापासून यापर्यंत पसरलेलं आहे हे रेखावृत्त, एक रेखावृत्त. हा, पाहिजे. यापासून एक इकडे पसरले आहे, दुसरं रेखावृत्त, परत तशीच प्रोसिजर. हे 1 2 3 4 5 6. आता असं नाही हे एक पकडलं जाईल पूर्णच पूर्ण, हे पकडल्या जात नाही. ते एक पकडलं, हे दोनच, हे एक आणि म्हणून हे अर्धगोलाकार आहे. काय? रेखावृत्ते अर्धगोलाकार असतात. रेखावृत्ते काय असतात? आणि अक्षवृत्ते काय असतात? पूर्ण गोलाकार असतात, पूर्ण वर्तुळाकार असतात, गोल चारी बाजूने पसरलेले असतात पृथ्वीचे. म्हणजे हे पृथ्वी आहे, हे रेखावृत्त एक अक्षवृत्त गेलं, हे अक्षवृत्त याच बाजूला पसरलेलंच आहे, परंतु याही बाजूला असं पसरलेलं आहे. हे पूर्णच पूर्ण काय आहे? हे अक्षवृत्त पूर्ण गोलाकार. याला कुठे मधात असा पॉइंट आहे म्हणून हे एक वेगळं हे एक वेगळं असं नाही, पूर्ण गोलाकार पसरलेलं पृथ्वीची. म्हणून याची संख्या कमी आहे. कन्सेप्ट संख्या काऊन कमी आहे? याची संख्या त्या कारणाने अर्धी आहे डायरेक्ट, आणि याची संख्या का जास्त आहे ते अर्धगोलाकार आहे. एका साईडचं एकच पकडलं नंतर दुसऱ्या साईडचं परत दुसरं, पण हे दोन्ही साईडले सभोवताल पसरलेलं पाहिजे. काय बोलतात तुम्हाला? ठीक आहे. आता हे असे पसरलेले, आता हे किती पसरलेले आहे, त्यानंतर इकडे पसरलेले, त्यानंतर इकडे, त्यानंतर इकडे. आता काय होणार आहे? दुसरी कॉन्सेप्ट काय होणार आहे? लांबी वाढत चालली अक्षवृत्तांची की कमी होत चालली? कमी होत चालली. म्हणजे अक्षवृत्ते हे कमी जास्त मापाचे असू शकतात, पण रेखावृत्ते सारखेच असतात रे बा. पाहिजा, रेखावृत्ते हे सारख्याच मापाचे असतात. रेखावृत्तांची लांबी कमी जास्त होत, पण अक्षवृत्तांची होते.
सर्वात मोठं जे असते अक्षरवृत्तापैकी जे असते विषुववृत्त. कोणतं वृत्त? पृथ्वीचा व्यास किती? व्यास म्हटलं, परिघ नाही. किती व्यास? कोणचा? पूर्व पश्चिम व्यास किती? 12,756 किलोमीटर. आणि उत्तर दक्षिण व्यास किती? म्हणजे मूळ रेखावृत्त आहे ते जवळपास किती लांबीचं असेल? आणि मूळ विषुववृत्त आहे म्हणजे मूळ अक्षवृत्त जे आहे ज्याला विषुववृत्त, ज्याला बृहद्वृत्त असं म्हटलं जाते, ते किती असेल? जवळपास नाही अर्ध असेल रे बा, की डबल असेल? याच्या डबल असायला पाहिजे ना. हा तर व्यासच आहे फक्त या टोकापासून त्या टोकापर्यंत, पण जे अक्षरवृत्त आहे ते गोल फिरलेलं आहे. परिघ 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 होय, परिघ काय होय? हो, विषुववृत्त हे परिघ होय पृथ्वीचं. सोपी भाषेत विषुववृत्त म्हणजे काय? परिघ होय, परिघ. बरोबर आहे की नाही? कारण ते गोल फिरलेलं आहे ना पृथ्वीच्या मधातून, बरोबर पृथ्वीच्या मधातून बरोबर गोल फिरलेला आहे. म्हणून याचा संबंध जरी या मूळ रेखावृत्ताशी येत असेल तरी याचा संबंध मूळ अक्षरवृत्ताशी येत नाही दूरपर्यंत. समजत आहे काय? पाहिजे बरोबर, पद्धतशीर लक्षात ठेवा. ठीक आहे. अक्षरवृत्ते हे पूर्ण गोलाकार आहेत, रेखावृत्ते अर्धगोलाकार आहेत. रेखावृत्तांची लांबी ही कमी जास्त होत जाते. कमी जास्त लांबीचे रेखावृत्ते असतात काय? नसतात. नाही म्हणायचं पटकन. रेखावृत्तेची लांबी कधीच कमी जास्त होत जात नाही. रेखावृत्ते सर्व सारखे असतात, परंतु अक्षरवृत्ते जे आहे त्यांची लांबी कमी जास्त होत जाते. समजून आलं काय? अक्षरवृत्ते हे एकमेकांना समांतर असतात, कधीच एका बिंदूत येत नाहीत. एका बिंदूत कधीच येत एकमेकांना समांतर असतात. पण रेखावृत्ते हे एका बिंदूत येतात, ते एकमेकांना समांतर नसतात. येथे या दोघांत म्हटलं अंतर येथे जास्त आहे, इकडे जाताना कमी होत जाईल, कमी 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 कमी. एक क्षण असा येईल या ध्रुववार की ते एकमेकांच्या एका बिंदूत टेकलेले असतील. सर्वच्या सर्व रेखावृत्ते या बिंदूत आणि या बिंदूत एकत्र, म्हणून ते समांतर असतील. काय समांतर म्हणजे? ही एक रेषा, ही एक रेषा, ह्या कधीच एकमेकांना टेकत नाही, भेटत नाही. यांना म्हणतात समांतर रेषा. यांना काय म्हणतात? एकमेकांचा कधीच त्यांना स्पर्श होत नाही. असे काय आहेत पृथ्वीवर? अक्षरवृत्ते आहेत. काय आहेत? आणि ज्यांचा स्पर्श होते पृथ्वीवर तसे आहेत रेखावृत्ते. काय? की एका बिंदूमध्ये कुठेतरी ते सर्व रेखावृत्ते स्पर्श होतात, त्यांचा कुठेतरी स्पर्श होतेच होते. समजत आहे काय म्हणतो मी? पाहिजे बरोबर. म्हणजे रेखावृत्ते हे समांतर नसतात, एका बिंदूत कुठेतरी एकत्र येतात, ध्रुवावर, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवावर. समजत आहे? पण अक्षरवृत्ते कधीच एकत्र येत नाही, ते समांतर पसरलेले असतात. कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या सगळ्याच. लक्षात येत आहे? पाहिजे बरोबर, समजून घ्या. या दोन्ही गोष्टी बरोबर पद्धतशीर लक्षात घ्या. ठीक आहे. अर्धगोलाकार काय असते, पूर्ण गोलाकार काय असते, समांतर काय असते, समांतर काय नसते, कमी लांबी जास्त लांबी कोणाची असते, सारखी लांबी कोणाची असते, हे समजलं पाहिजे. लक्षात येत आहे काय? पाहिजे बरोबर. ठीक आहे. समजून आलं काय म्हणतो मी? आता येथे आल्यानंतर आपण हे विषुववृत्त मधातलं, हे विषुववृत्त आहे आणि हे अक्षरवृत्त आहे, हे रेखावृत्त आहे. हे विषुववृत्त म्हणजे मूळ अक्षरवृत्त. या विषुववृत्तावर दोन रेखावृत्ते जे असतात, दोन रेखावृत्ते पाहिजे. या दोन रेखावृत्तामधलं अंतर असते 111 किलोमीटर. किती? 111 किलोमीटर. आता तुम्ही जर 111 गुणिला 360 केलं, किती पाहिजे? आता 359 की 360? तर 359 करावं लागेल. 111 गुणिला 359 जर गेलं तर पृथ्वीचा पूर्ण परिघ भेटते आपल्याला. कारण दोन रेखावृत्तात किती अंतर आहे? 111 किलोमीटर. याच्यात 111, परत याच्यापासून याच्यापर्यंत 111, याच्यापासून याच्यापर्यंत 111, असं 360 वेळेत जर आपण त्याचा गुणाकार केला, 359 वेळेत जर गुणाकार केला तर पूर्ण पृथ्वीचा परिघ भेटेल की नाही भेटेल? ऑब्विसली भेटणार आहे. बरोबर आहे? तेच पाहिजे आपल्याला. लक्षात ठेवा काय कॉन्सेप्ट, कुठे कशा काढायच्या हे समजलं.
मग परीघ पाठ करायची काय आवश्यकता, एवढा मोठा आकडा पाठ करायची काय आवश्यकता नाही, काहीच घेणं देणं नाही. विषुववृत्तावर दोन रेखावृत्ता दरम्यानचं अंतर जे असते ते असते 111 किलोमीटर. किती किलोमीटर? ते मग पुढे इकडे कर्कवृत्तावर जात असताना कमी होईल, इकडे मकर वृत्तावर येताना कमी होईल. ध्रुवावर तर शून्य अंतर असते, कारण दोन्ही रेखावृत्ते एका ठिकाणी आलेले असतात, एकाच बिंदू झालेले असतात, त्या कारणाने अंतर. म्हणजे रेखावृत्ताचं अंतर, रेखावृत्ता दरम्यानचं अंतर कमी जास्त होत जाते. रेखावृत्ता दरम्यानचं अंतर किती कमी जास्त होतं, बरोबर आहे. आता हे झालं अंतराचा फरक, पण वेळेचा जर फरक म्हटला दोन रेखावृत्तामध्ये तर किती असावा? 4 सेकंद, 4 मिनिट की 4 तास? 4 मिनिटाचा. किती मिनिटाचा? अंतर जर म्हटलं तर 111 किलोमीटर, आणि वेळेचं जर अंतर म्हटलं तर 4 मिनिटाचा फरक असते. म्हणजे आपल्याला या रेखावृत्तावरून या रेखावृत्तावर जायला किती वेळ लागेल? 4 मिनिट. किती मिनिट? जागतिक वेळ निश्चिती यानुसार होते, यानुसार होते. पाहायचं बरोबर काय म्हणतो, लक्षात येत आहे? आता जेथून मूळ रेखावृत्त गेलेला आहे, हे मूळ रेखावृत्त जेथून गेलेला आहे, आणि त्या दरम्यान जे गाव असेल येथून वेळ निश्चिती झाली असेल. मग इकडे जाताना 4-4 मिनिट पुढे, 4-4 मिनिट पुढे. इथल्यात जर भारत असेल तर तेवढे रेखावृत्त पुढे जायला गेले. इथे जर 12 वाजले असेल, तेवढे रेखावृत्त गुन्हेला जर 4 केले आपण, भारतात किती वाजले हे समजणार आहे आपल्याला. हो, याच्यावर गणित येतात, गणित येतात. या शहरात एवढे वाजले असतील तर भारतातील या शहरात किती वाजले असतील. दिल्लीला सकाळचे 5 वाजले असतील तर पश्चिम बंगालमधील कोलकात्याला किती वाजले असतील, समजलंच पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला समजलं पाहिजे की भारतातून किती रेखावृत्ती जातात, दिल्ली कोणत्या रेखावृत्तावर आहे, कोलकाता कुठल्या रेखावृत्तावर आहे. एमपीएससी, इट्स कॉल एमपीएससी. नो आहे की नाही? बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण जे आतापर्यंत बोलतो लोकांसोबत, बाकीचे विद्यार्थी तुमचे मित्र सांगतात, लोकांना काही विचारलं कोण काय करताय, एमपीएससीचे क्लासेस काय करताय, हे होय एमपीएससी. आपल्या जवळ आला नाही, दुसऱ्या दिवशी गायब नाही झाला मग म्हणाल. बरोबर आहे की नाही? मोठी कॅपॅसिटी पाहिजे आपल्या पाशी बसण्यासाठी, आपल्या इथे बसण्यासाठी मोठी कॅपॅसिटी पाहिजे, मोठी मानसिक संतुलन पाहिजे जागेवर. पहिले तर आल्याबरोबर मानसिक संतुलन बघून जा, अरे हे होय काय, हे असं असते. कारण ते महाराष्ट्राची स्थापना, पाठांतर याच्या पलीकडे कधी गेलेलेच नव्हतात. जे रिएलिटी आहे ते सांगा. आपल्या इथे बसायची मानसिकता, संतुलन खूप मोठं पाहिजे येथे येताना, आहे की नाही? इट्स कॉल एमपीएससी. दिल्लीत एवढे वाजले असतील तर कोलकात्यात किती वाजतील? आहे प्रश्न बेसिकच, काही मोठी गोष्ट नाही. बरोबर आहे की नाही? मग रेखावृत्ती समजले पाहिजे. दिल्ली कुठल्या रेखावृत्तावर आहे, मुंबई कुठल्या रेखावृत्तावर आहे, भोपाळ कुठल्या रेखावृत्तावर आहे, कोलकाता कुठल्या रेखावृत्तावर आहे. बेसिक महत्वपूर्ण जे शहर आहेत भारतातील ते तरी मुळात माहित पाहिजे. चेन्नई कुठे आहे, मुंबई कुठे आहे, नागपूर कुठल्या रेखावृत्तावर आहे, इलाहाबाद उत्तर प्रदेश कुठल्या रेखावृत्तावर आहे. याच्यावरच प्रश्न येतात. काही जास्त कठीण छोटं मोठं बाबडी विचारतील नाही, कोणत्या रेखावृत्त आहे, बाबडीले एवढे वाजले तर दर्यापूरले किती वाजतील, असं काही नाही. महत्वपूर्ण शहर कुठले शहर, महत्वपूर्ण शहरच विचारले जातात. बरोबर आहे की नाही? जे महत्वपूर्ण ऐतिहासिक शहर असतील, जयपूर झालं, लडाख असेल, श्रीनगर असेल, बरोबर आहे की नाही, लखनौ असेल, हे विचारले जाईल. हे आपल्याला करावं लागेल, परफेक्टली करावं लागेल. नाही काही तर काही गोष्टी तर्क वितर्काने सुटतात. तेवढं तरी समजलं पाहिजे की भारत हा या दोन रेखावृत्ताच्या दरम्यान बसलेला आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे भारतात अशा प्रकारचे रेखावृत्त पसरलेले आहेत. तुम्ही रेषा ओळख गेले त्या रेखावृत्ताच्या, तर तर्क वितर्क लागते की हा रेखावृत्त गेला असेल बाबा या शहरातून. बरोबर आहे की नाही? मग तेवढं तरी मॅपिंग आलं पाहिजे की नाही, मॅप रीडिंग करता आलं पाहिजे की नाही, मग ते करावं लागेल. ते केलं नाही तर काहीच नाही, काहीच जमणार पाहिजे. मग आता दोन रेखावृत्ताच्या दरम्यानचं अंतर असते 4 मिनिट. कुठे? विषुववृत्तात रे बा, कुठं असते? कारण अंतर तर कमी कमी होत चाललं ना मग. आणि जर आपण लांबीचं अंतर किंवा अंतर असं मोजलं तर किती? 111 किलोमीटर. हे लक्षात आलं.
हे समजलं पाहिजे. आता हे पृथ्वीमधून जो मूळ अक्षवृत्त गेले, हे का मूळ अक्षवृत्त पाहा. हो हो, कोणतं तरी घ्या, काय टेन्शन घेऊन राहिले. भारतातून गेलं काय अक्षवृत्त म्हणजे मूळ अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त म्हणजेच बृहद्वृत्त भारतातून गेलेलं आहे काय? नाही म्हणजे इथं दाखवलं म्हणून नाही नका म्हणून. तुम्हाला माहित आहे काय गेलं काय? नाही गेलं. कन्फर्म गेलं सर. विषुववृत्त भारतातून गेलेलं नाही. आता हे जर विषुववृत्त होय असं म्हटलं तर भारत कुठं आहे? हा होय, हा दिसू लागला तुम्हाला? हा होय भारत, बरोबर आहे की नाही? हे होय पृथ्वी. हे जे निळं दिसू लागलं तुम्हाला, निळं हे होय भूमी, भूपृष्ठ काय होय. आणि हे जे पांढरं दिसलं हे समुद्र होय, पाणी, बरोबर काय होय. पाहिजे बा, हे पांढरं जे दिसत आहे हे होय पाणी, आणि निळं जे दिसत आहे हे होय भूपृष्ठ, भूमी, जमीन, बरोबर आहे की नाही? पाहिजे. आता विषुववृत्त जे आहे, कॉन्सेप्च्युअल प्रश्न येतात पेपरला. कॉन्सेप्च्युअल प्रश्न. विषुववृत्त हे जास्त प्रमाणात भूपृष्ठावरून गेलेलं आहे. वाक्य योग्य की अयोग्य? समजलंच पाहिजे. हे असंच समजणार आहे, तसं समजत नाही, बरोबर आहे. विषुववृत्त हे भारतातील कुठल्या खंडांमधून गेलेलं आहे? पायझारे म्हणजे दक्षिण आफ्रिका. हा, हे उत्तर आफ्रिका आहे, हे दक्षिण आफ्रिका आहे, बरोबर. अमेरिका हे आफ्रिका, हे अमेरिका, हे आफ्रिका. त्यानंतर भारतातून गेलं काय? आशियामधून गेलं काय? युरोप मधून गेलं काय? हे ऑस्ट्रेलिया आहे काय? हो, आशिया सोय ऑस्ट्रेलिया. हे सगळे इथे जे बेट दिसून राहिले हे सगळे ऑस्ट्रेलियाच्या मालकीचे आहेत. लक्षात ठेवायचं. कुठलं? ऑस्ट्रेलिया. पायझारे बरोबर. साऊथ अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. त्याच्या पलीकडे अजून काही दिसू लागलं तुम्हाला? दुसरं खंड नाही, दिसतच नाही, काही घेणंच नाही. बेसिक क्वेश्चन समजलाच नाही. विषुववृत्त भारतातून गेलं काय? नाही. म्हणजे भारतातून गेलं म्हणजे भारतातील राज्यातून गेलं काय? नाही. काय घेणं देणं? काहीच घेणं देणं नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपण इथे येऊ आणि इथून येते जाऊ. पाहिजे पूर्ण रेषा इथे दाखवलेल्या नाही, पूर्ण अक्षवृत्त इथे दाखवलेले नाही. हे जे असते हे असते 0 डिग्री अक्षवृत्त. कोणतं डिग्री? 0 डिग्री अक्षर. पाहिजे अक्षवृत्तांचं मूल्य विषुववृत्तापासून उत्तरेकडे जात असताना आणि दक्षिणेकडे जात असताना वाढत जाते. प्रश्न आहे वाक्य अयोग्य की अयोग्य? अक्षवृत्तांचं मूल्य किंमत, अक्षवृत्तांचं मूल्य हे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे जात असताना वाढत जाते. बरोबर आहे काय? हो, हे 0 आहे. येथून इकडे आलं हे डायरेक्ट 23.5 आहे. येथून इकडे आलो तर हे 23.5 आहे. म्हणजे काय उलट 0 इकडे वाढलं की नाही? कॉन्सेप्ट लक्षातच ठेवायचे. विषुववृत्ताकडून दक्षिणेकडे व उत्तरेकडे जात असताना अक्षवृत्तांचं मूल्य हे काय होतं ते? बरोबर आहे की नाही? आणखी खाली आलो आपण. इकडून इकडे वरती गेलो की आपण 66. म्हणजे मूल्य काय होत चाललं? बरोबर आहे की? आणि इकडे जेव्हा येतो आपण डायरेक्ट या टोकावर किती येथे किती? म्हणजे अक्षवृत्तांचं मूल्य वाढत चाललंय. बरोबर लक्षात येते काय म्हणतो मी तुम्हाला? अक्षवृत्तांचं मूल्य वाढत चाललंय. मूल्य वाढत जाते तर काय कमी होत जाते? दुसरा महत्त्वाचा प्रश्न.
मूल्य वाढत चाललं, बरोबर आहे. काय कमी होत चाललं? अबे लांबी कमी होत चालली ना. लांबी सांगितलं ना मी तुम्हाला की अक्षरवृत्त हे आहे ते कमी जास्त लांबीचे आहेत ना. मूल्य वाढत चाललं पण लांबी काय होत चालली? हे पानं इथे दिसून राहिलं, हे येथून येथपर्यंत एवढ्या लांबीचं आहे, हे डायरेक्ट एवढंच झालं ना. म्हणजे लांबी काय होत चालली? मूल्य वाढत जाते, लांबी ही कमी होत जाते. विषुववृत्ताकडून उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे जात असताना अक्षवृत्तांचं मूल्य वाढत जाते, तर लांबी कमी होत जाते. समजू लागलं? लक्षात ठेव जा, पद्धतशीर लक्षात ठेव. पुस्तकात नाही, घेणं देणंच नाही. मूल्य वाढत जाते तर लांबी काय होत जाते? कमी होत जाते रे भाऊ. ठीक आहे, पाहिजा हे समजलं का? एवढं रेखावृत्ताचं सध्या आपल्याला घेतले ना. ठीक आहे, पाहिजा. आता या 0 पासून इकडे 5 आणि इकडे 5 हा एक पट्टा निर्माण झालाय. दिसत आहे? ओ मित्रो, हा पट्टा दिसून आला तुम्हाला? 5-5 डिग्री अंश इकडे तिकडे, उत्तर दक्षिण. 5 डिग्री दक्षिणेकडे, 5 डिग्री. हा आहे जास्त तापमानाचा पट्टा. पाहिजा काय शिकत होतो आपण? आलो आपण आपल्या विषयावर. हो, पण त्या बाकीच्या गोष्टी समजल्या असतात हे समजलं नसतं. तापमान, ताप, वारे, 3 गोष्टी आहेत. ठीक आहे. तापमानाचा परिणाम दाबावर होते आणि दाबाचा परिणाम वाऱ्यावर होतो. दाब कशाचा? हवेचा. कशाचा? वाऱ्याचा नाही. दाब कशाचा? वाऱ्याचा नाही. दाब हा हवेलाच असतो, वाऱ्यांना नसतो. समजत आहे काय? पाहिजे. आता हा जो पट्टा इथे निर्माण झाला, उत्तरेकडे 5 अंश आणि दक्षिणेकडे 5 अंश, किंवा उत्तरेकडे 5 डिग्री, दक्षिणेकडे 5 डिग्री, असा जो हा पट्टा निर्माण झाला, हा पूर्ण किती डिग्रीचा? 10चा असेल ना मिनिमम. इकडे 5 आणि इकडे 5 म्हणजे 10, बरोबर कधी? हा जो पट्टा आहे हा आहे जास्त तापमानाचा. कोणत्या तापमानात? नक्की ना? हो, याला विषुववृत्तीय पट्टा म्हणतात. कोणचा पट्टा? विषुववृत्तीय पट्टा. ठीक आहे. आता पाहिजे 25 खाली घेऊ थोडस. 25 ते 35, 25 ते हे इथे घेतो 25 डिग्री ते 35, 25 अंश ते 35 अंश. इथे एक पट्टा निर्माण, येथे एक पट्टा निर्माण झाला. हे काल्पनिक नाही बाबू रे, हा भौगोलिक होय रे. ओ भौगोलिक होय, नाहीतर मग काल्पनिकच करून टाकसा. जे अक्षरवृत्ती रेखावृत्ती आहेत ते काल्पनिक आहेत, त्याचं आपल्याला काही घेणं नाही. सध्या आपल्याला फक्त माप लक्षात राहावं, याच्यासाठी आपल्याला ते समजून घ्यावं लागतं. दिसत आहे? 25 ते 35 अंशाच्या दरम्यानचा जो पट्टा आहे तो एक पट्टा निर्माण होते. याला म्हणतात उपध्रुवीय पट्टा. पा बरोबर पा, मला माहित नाही पण तरी तुम्ही सांगण्याचे प्रयत्न करा. बरं, नंतर सांगा. आता पुढे येऊ 55 ते 65. लक्षात येऊ लागलं तुमच्या? काय म्हणतो, कसे कसे पट्टे आहेत लक्षात येऊ लागलं काय? असे पट्टे निर्माण झालेले आहेत. या दोन यांना ध्रुवीय पट्टे म्हटले जातात. कुठले? हा जो पट्टा याला उपध्रुवीय पट्टा म्हटलं जाते. कुठला? उपध्रुवीय.
आणि हा उपध्रुवीयच. ठीक आहे. येथे आल्यानंतर मध्य अक्षवृत्तीय, कुठला मध्य अक्ष, आणि हा विषुववृत्तीय पट्टा. कोणचा पट्टा? आता पुढची कन्सेप्ट अशी महत्वाची, ते बंद झालं त्याचं टेन्शन घे, तू इकडे लक्ष दे, त्याचं टेन्शनच नाही घ्या, ते काही एवढं महत्वाचं तो मस्त थोडी आहे आपल्यासाठी. लक्ष देऊ लागलं काय म्हणतो मी तुम्हाला, पाहिजे विषुववृत्तीय पट्टा, मध्य अक्षवृत्तीय पट्टा, उपध्रुवीय पट्टा, ध्रुवीय पट्टा. ठीक आहे. ओके. पृथ्वीच्या सूर्य कोणत्या दिशेकडे? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. सूर्य इकडे असते. बरं ठीक आहे. सूर्य आहे इथे, हा वय सूर्य. ठीक आहे. दिसत असेल नसेल तो तुमचा प्रश्न आहे, नंतर टेन्शन घ्यायचं नाही. हा सूर्य आहे. आता सूर्य इथेच आहे, इकडे नाही आहे. बरं, इकडे नाही, इकडे नाही. सूर्य मोठा असो की लहान असो त्याचं काही घेणं नाही. पृथ्वीपेक्षा मोठा आहे का सूर्य? हो आहे. बरं, हो म्हटलं, काही टेन्शन नाही आहे. बट तो इथे असं सेंटरलेस राहणार आहे. मला तो इकडे तिकडे कुठेच नाही. सूर्य जागा बदलत, सूर्य हा तारा, त्याला जागाही बदलत नाही, कोणाच्या आजूबाजूला फिरत नाही, जमतच नाही फिरणं मागं मागं काय घेऊन देणं, समजाय काय? तो आहे त्याच ठिकाणी आणि ऍटिट्यूड खूप आहे त्याच्यात, मागं पुढे फिरतच नाही, काही घेऊन नाही. तुम्ही फिरा मध्ये मागं, हा इथे आहे. ठीक आहे. हा इथेच राहणार आहे. बरोबर. आता सूर्य इथे असल्या कारणाने सूर्याची थेट किरणे या भागात पडून राहिले. या भागात थेट किरणे पडत आहे म्हटलं बघ मी. काय म्हणतो? थेट किरणे पडत आहेत. या भागात तिरपे, या भागात पडतच नाही. इथे आहे सूर्य, येथून इकडे सूर्याची किरण पडणार आहेत, येथून इकडे येथपर्यंत सूर्याची किरण पडतील. बरोबर बरोबर. हे इकडून इकडे असे पडतील. बरोबर. ठीक आहे. या साईडला पडणार आहे काय, या बिंदूपासून इकडे. म्हणूनच रात्रंदिवस तयार झाला पृथ्वीवर. अर्धी पृथ्वी रात्रीच असते, अर्धी पृथ्वी दिवसात असते, आणि पृथ्वी गोल फिरते. आता 12 तासात जर हे जर या साईडला आहे सूर्याकडून, तर हे गोल फिरून राहील. 12 तासानंतर हे या साईडला येईल, या साईडला जाईल. म्हणून 12 तासाला रात्रंदिवस आहे पृथ्वीवर. म्हणजे आपण मूळ रेखावृत्ताच्या इकडे आलो, इकडे जर दिवस असेल इकडे रात्र. समजत आहे काय म्हणतो तुम्हाला? पाहिजे पद्धतशीर ते जाऊ द्या, त्याचं आपल्याला घेणे नाही. आपल्याला एवढंच भाग शिकायला लागते, कारण 12 तासाने प्रत्येक 12 तासाने कुठला ना कुठला भाग दोन भागापैकी एक भाग सूर्याच्या समोर येतेच येते. बरोबर. म्हणजे दोन्हीवर उष्णता भेटते, काही प्रॉब्लेम नाही. पण उष्णता सूर्य इथे असल्या कारणाने, हा भाग इथेच राहिल्या कारणाने बिंदू तर बदलत नाही. राजू बिंदू आहेत तिथेच आहेत. बरोबर आहे, बदलत नाही. सूर्याची किरण थेट इथे पडतात. इकडे जात असताना ती तिरपी पडत जाते. इकडे जात असताना काय होणार आहे? तिरपी पडत जाते. म्हणजे इकडे तापमान काय होत जाणार आहे? पहिला पॉइंट, तापमानाचा पहिला पॉइंट, की त्या भागात तापमान का कमी असते. ठीक आहे. पाहिजे या भागात ध्रुवीय पट्ट्यात सर्वात कमी तापमान, कारण सूर्यप्रकाशच जात नाही. तापमानाचा एकमेव सोर्स पृथ्वीवरचा सूर्याचा प्रकाश. बरोबर. मग हा सूर्यप्रकाश इथे जर पडत असेल तर तिथे तापमान राहील, तिथे पडतच नसेल तर तापमानच नसेल. पडत असेल थोड्याफार प्रमाणात तर कमी तापमान असेल. कमी तापमानाचा पट्टा आहे. कोणत्या तापमानाचा पट्टा? हो, कमी तापमानाचा ध्रुवीय पट्टा असं म्हटलं आहे. हे पहिली कन्सेप्ट पाहिजे रे. आता इकडे येत असताना थोडस तापमान वाढेल ना, जसे जसे इकडे येईल तसं तापमान वाढायचं. बरोबर आहे. इथे तापमान जास्त दाबाचा उपध्रुवीय पट्टा, हा हा जास्त कमी तापमानाचा ध्रुवीय पट्टा, हा
जास्त दाब, जास्त तापमानाचा उपध्रुवीय पट्टा, जास्त तापमानाचा, कोणत्या तापमानाचा? जास्त तापमानाचा. हा परत कमी. आता पाहिजा सिक्वेन्स आहे तो, कमी जास्त कमी जास्त कमी जास्त. कसं आहे ते नंतर सांगू, काळजी नका करू. काय म्हणतो मी, येथे कमी तापमान, येथे जास्त तापमान, येथे परत कमी तापमान, येथे परत कमी तापमान. का होते तेही सांगतो, काळजी करायची नाही. का होते तेही सांगतो, बरोबर आहे की? पृथ्वी इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे चालू असते, बरोबर आहे की? कधी येते येते, सूर्य हा येथे येते म्हणजे काय, पृथ्वी खाली जाते रे बाबा. सूर्य नाही हालत, अगोदरच सांगितलं तुम्हाला. पृथ्वी खाली जाते वरते येते, खाली जाते वरते येते. म्हणजे कधी कधी हा भाग आहे सूर्याच्या समोर, म्हणून हे तापमान कमी जास्त होत जात. पाहिजे बरोबर. हा कमी तापमान, जास्त तापमान, परत कमी तापमान, येथे जास्त तापमान, येथे पाहिजे जास्त तापमान, कमी तापमान, जास्त तापमान, कमी तापमान, परत जास्त तापमान. सेम प्रोसिजर खाली, कमी तापमान, जास्त तापमान, कमी तापमान, ठीक आहे. हे वय तापमान. तापमानाचे पट्टे जरी म्हटलं तरी कॉन्सेप्ट शिकायची आहे वेगळी आपल्याला. तापमान येऊ आपण हवेच्या दाबावर. कशावर? हवेचा दाब म्हणजे काय सांगा पहिले. बरं, हवेला वजन असते का सांगा? हलकी भारी असू शकते का हवा? हवेला वजन असते काय? वजन असेल तरच दाबाचा प्रश्न निर्माण होतो इथं. जर हवेला वजन असलं असेल तर दाबाचं काही घेत नाही. असते ना बाबा. हो, हवा भरलेला टायर उचलून पाहिजे. प्रॅक्टिकल सांगू तुम्हाला काय करायचं. काही मोठं काही चंद्रकेंद्रावर जायची गरज थोडी आहे. हवेला वजन असते की नाही मोजण्यासाठी. हवेनं भरलेला टायर उचलून पाहायचा सायकलचा. आता तर सायकलच आहे आपल्याकडे सध्या. गाड्या विड्या फोर व्हीलरचा तर काही प्रश्न नाही. टू व्हीलर दूरची गोष्ट आहे, फोर व्हीलर त्याच्यापेक्षा दूरची गोष्ट आहे. सायकलचा तरी उचलून पाहायचा नाही निदान, बरोबर आहे की नाही? असते वजन, बरोबर. वजन, हवेला वजन, बरोबर आहे. कमी जास्त होऊ शकते का वजन हवेचं? हो, होऊ शकते. मग पुढचा कन्सेप्ट असे की गरम हवा, थंडी हवा. गरम हवा भारी असते की थंडी हवा भारी असते? तेच वय तेच शिकायला लागते. पाहिजे रे भाऊ, मोठी बेसिक कन्सेप्ट आहे. काही कठीण बिटीन काहीच नाही. थंडी हवा भारी असते की गरम हवा भारी असते? थंडी हवा भारी असते. म्हणजे थंड हवेचं वजन जास्त असते, गरम हवेचं वजन कमी असते. नक्की पाहिजा, गरम हवेचं वजन कमी असते, गरम हवेचं वजन कमी असते. आणि थंड हवेचं वजन, थंड हवेचं वजन जास्त असते. तापमान कमी असेल तर वजन जास्त असेल हवेचं की कमी असेल? तापमान कमी असेल. आता काय, तापमानामुळे कुठलीही गोष्ट सोपते का नाही? कपडे आपण वाहू घातले उन्हात तर काय होतात, पाणी शोषून घेतात की नाही सर्वच सर्व, म्हणजे हलके होत आहेत की नाही? समजू लागला ना? तसंच हे हवा ही उष्णतेने प्रसरण पावते व हलकी होते. कॉन्सेप्ट भूगोलची, जिओग्राफिकल कॉन्सेप्ट. हवा ही उष्णतेने प्रसरण पावते. प्रसरण पावते म्हणजे पसरते, एकत्र येत नाही. एकत्र केव्हा येते तेही सांगतो, ठीक आहे? पाहिजे प्रसरण पावते आणि हलकी होते. काय होते? हलकी होते. आता इथे तापमानच भेटून नाही राहिलं, ते हलकी व्हायचा काय संबंध आला? इथे कमी तापमान आहे, तापमानच नाही, हवा प्रसरण नाही पावणार नाही, हवा हलकी होणार नाही. हवा हलकी होणार म्हणजे इथे हवा भारी आहे, इकडली हवा भारी आहे, बरोबर आहे? भारी आहे म्हणजे तिकडल्या हवेचा दाब जास्त आहे. समजू लागलं काय म्हणतो मी तुम्हाला? तापमान कमी आहे, हवा भारी आहे. कारण उष्णता असती तर हवा हलकी झाली असती. उष्णताच नाही आहे तर हवा भारीच राहणार. हवा भारी आहे म्हणजे हवेचा दाब जास्त आहे. समजू लागलं काय म्हणतो मी तुम्हाला? इथे हवेचा दाब
तापमान कमी दाब जास्त, हे कॉन्सेप्ट आहे बेसिक. जिथे तापमान कमी तिथे हवेचा दाब उलट. इकडे आल्यानंतर थोडंसं काय होते, तापमान वाढते. इथे तापमान वाढून आलं म्हणजे हवा थोडीशी हलकी होणार, म्हणजे इथे हवेचा दाब समजू झालं. इथून पुढे आल्यानंतर इथे तापमान थोडं आणखी कमी होऊन राहिलं, म्हणजे इथे हवेचा दाब वाढणार आहे. बरोबर. इथून पुढे विषुववृत्तावर आलो तर इथे तापमान काय होऊ राहिलं, वाढू राहिलं. काय होऊ राहिलं, वाढू राहिलं. बरोबर. काय झालं, इथे वाढू राहिलं. वाढू राहिलं म्हणजे आता इथे हवेचा दाब, तापमान जास्त हवेचा दाब कमी. बरोबर आहे की नाही. हा, हे पट्टे आता लक्षात ठेवा. जास्त दाबाचा पट्टा, कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, परत कमी दाबाचा. हे दाबाचे पट्टे आहेत, तापमानाचे नाही. कशाचे पट्टे, हवेच्या दाबाचे पृथ्वीवरील पट्टे आहेत. तापमानानुसार ठरणार आहेत. तापमान जास्त हवेचा दाब कमी, तापमान कमी हवेचा दाब जास्त. बरोबर आहे की. दुसरी कॉन्सेप्ट आहे दाबाची. पहिली तापमान, दुसरी दाब. समजून आलं काय, पाहिजे आलं बरोबर, पद्धतशीर पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर येऊ वाऱ्यावर. वारे कुणीकडून कुणीकडे वाहतात. काय वाऱ्याच्या दिशा कशा ठरतात, ठरल्या पाहिजे. त्या उठली सुटली कुकडे पोहू राहिली तसं थोडी आहे ते. वातावरण, इट्स कॉल्ड वातावरण, हवामान नाही. इट्स कॉल्ड वातावरण. मग हवा कुणीकडून कुणीकडे वाहते, म्हणजेच वारे कुणीकडून कुणीकडे वाहतात. आता सिंपलची गोष्ट आहे. पहिली महत्वाची गोष्ट, सर्वात पहिली महत्वाची गोष्ट पाहिजे. भारी वारे जास्त प्रवास करू शकतील की हलके वारे जास्त प्रवास करू शकतील. येथे कोणते वारे आहेत, भारी आहेत की हलके आहेत, नक्की. बरं पाहिजे. आता काय म्हणतो मी तुम्हाला, वारे हे हलके होण्याच्या मार्गावर असतात नेहमी. नेहमी काय असतात, येथे भारी आहे, यांना आता हलकं व्हायचं आहे. आता काय करतील ते, खाली येतील ना, ते तापमानाकडे जास्त. बरोबर नाही काय, कॉन्सेप्ट बेसिक गोष्ट. वाऱ्यांचा वेग हा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे असतो. कुणीकडून कुणीकडे, हा वय ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा, हा उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा. बरोबर. हा जास्त दाब आहे, हा कमी दाब आहे. या जास्त दाबाकडून हे जे एरो मी दाखवले हे होत वारे, इकडून इकडे वाहतात. कुणीकडून, इकडून इकडे. बरोबर आहे. याला म्हणतात ध्रुवीय वारे. वाऱ्यांचे प्रकार पृथ्वीवरील कोणते वारे, दिशा कुठली, उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा खालून जर म्हटलं तर मग दक्षिणेकडून उत्तरेकडे होईल. बरोबर आहे की नाही. ध्रुवीय वारे, यांना ध्रुवीय म्हणतात, यांना ध्रुवीय म्हणतात. बरोबर आहे. कोणत्या अक्षरवृत्ताच्या दरम्यान वाहतात ध्रुवीय वारे, असा प्रश्न आला काय. अरे इथे काढून दिलंय सर्व 65 ते 80 च्या दरम्यान. कशा दरम्यान वाहतात, 65 अंश अक्षवृत्त ते 80-85 अक्षवृत्ताच्या दरम्यान ध्रुवीय वारे वाहतात. वैशिष्ट्य आहे ध्रुवीय वाऱ्याचं,
काय आहे वैशिष्ट्य ध्रुवीय वाऱ्याचं? काय असेल पाहिजे तुम्हाला माहित? सांगा बरं. मोठ्या प्रमाणात थंड असतात. काय असतात? मोठ्या प्रमाणात. कारण हे जे दोन भाग आहे हे पूर्ण बर्फाच्छादित भाग आहे. दोन्ही ध्रुव जे आहे ते दोन्ही काय आहेत? बर्फाच्छादित भाग आहे. बर्फाच्छादित भाग आहे. तिथे राहणं शक्य, कोणी राहते असेल तर त्याचं जे काही पूर्ण शरीर रचना आहे ते त्याच्या जोगती आहे म्हणून राहते. आपल्यासारखे गेले तर झालं वांदे आहे. त्याच्यासाठी खूप इच्छाशक्ती आणि खूप मोठी जिद्द पाहिजे, आहे की नाही? मोठी गोष्ट नाही आहे. मोठी गोष्ट अंधारात राहते राहू तिथे एखादा तास तुम्हाला दिसला तर दिसला सूर्याचं तोंड, बरोबर? अरुणिमा सिन्हांनी एक स्वतःला वचन दिले जस्ट नाव की जगातले आता सगळे शिखर पार करणं झाले, उंच सर्वात. आता त्यांनी स्वतःला एक प्रॉमिस केलंय की आता मला उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवावरचे जेवढे शिखर आहेत त्यावर जायचं. प्रोस्थेटिक लेग आहे, तुटलेला आहे पाय, इथून इकडे पूर्ण आर्टिफिशियल आहे, कृत्रिम पाय आहे. तुम्हाला आय थिंक सगळे पाय इथे बसलेल्या पैकी जस्ट नाव त्यांचं एक रिझोल्युशन समजत आहे. जगातले सगळे शिखर पार करण्यात आलेले. आता त्यानं ठरवले की मला उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवावर जायचं आहे आणि तिथले शिखर पार करायचे आहेत. घ्यावं इच्छाशक्ती आहे की नाही? डेडिकेशन पाहिजे. डेडिकेशन कुठल्याही गोष्टीसाठी काय पाहिजे आपल्याला? डेडिकेशन, बरोबर आहे की नाही? इकडे कमी दाबाचा पट्टा असते, जास्त दाबाचा पट्टा असते. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात आणि हे जे वारे या दरम्यान वाहतात 65 ते 80 किंवा 85 या दरम्यान जे वारे वाहतात त्यांना म्हणतात ध्रुवीय वारे. आणि त्यांची दिशा असते उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे. दिशा विचारतील, कोणत्या अक्षरवृत्तांच्या दरम्यान वाहते ते पण विचारलं जाईल. काहीही विचारते, क्लिअरच असलं पाहिजे. या एका नकाशावरून एका आकृतीवरून सर्व क्लिअर झालं पाहिजे. 10 पुस्तकं वाचायचं कामच पडलं नाही पाहिजे. संपला विषय. लक्षात येते काय? प्रश्न कसे येतात पेपरला ते पण सांगलो मी तुम्हाला याच्या संबंधित. लक्षात येत आहे? पाहिजे. आता इथे परत काय झालं? कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. नक्की की जास्तचा? कमीचा आहे ना. हा जास्तचा होय, हा कमीचा होय, हा परत जास्तचा होय. आता इथे जास्त तापमान आहे, इथे जास्त दाब आहे, तापमान नाही. काय आहे? इथे कमी दाब आहे, इथे परत जास्त दाब आहे. वारे हे जास्त दाबाकडून परत जास्त दाबाकडून पाहिजे रे भाऊ. जसे एरो काढून आलो तसे लक्षात ठेवा, नाहीतर वादे आहेत तुमचे. इथे कमी दाब आहे ना, हा जास्त आहे ना, हा जास्त आहे. वारे इकडले वारे इकडे येतील, इकडले वारे इकडे येतील. जिकडे दाब कमी तिकडे वारे वाहणार आहे. दाबीतच कमी आहे हा पट्टा आहे कमी दाबाचा 55 ते 65 दरम्यान. म्हणून इकडले वारे इकडेच वाहतात, इकडले वारे इकडेच वाहतात. इथे ते वारे इकडे येतात, इथे ते वारे. लय मोठ्या प्रमाणात जर त्याचं जर मोठ्या प्रमाणात जर क्वांटिटी असेल तर मग वादळे निर्माण होतात. वारे एकत्र आले की तेच होणार आहे. दुसरं काय होणार? वादळ कसे निर्माण होतात? पहा, वादळ वारे कसे निर्माण होतात हे कारण आहे वादळ वारं निर्माण व्हायचे. बरोबर आहे की नाही? आता हा काय पाहिला आपण? जास्त दाबाचा पट्टा. परत इकडे आला तर कमी दाबाचा पट्टा आहे. म्हणजे वारे आता काय होऊन राहिले? पाहिजे एरो कसे काढतो याकडे लक्ष ठेव. ह्या जास्त दाबात आहे ना, इकडले इकडे जाते, इकडले इकडे येते, कारण आता कमी दाबाचा पट्टा आहे. तर वारे इकडून इकडे वाहतो. एरो लक्षातच ठेवायचे बा. पाहिजे बरोबर. ठीक आहे. प्रोसिजर पहा कशी आहे, रचना पहा कशी आहे जगाची, वाऱ्यांची आणि तापमानाची. तापमान, दाब आणि वारे समजलेच पाहिजे. तिन्ही गोष्टी एकत्र समजल्या पाहिजे. जशी हे रचना तशीच खालची रचना. तशीच कोणची रचना? खालची रचना.
ओके, पाहिजे समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला. हे ध्रुवीय वारे दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे. येथे येऊ आता. हा पट्टा 55 ते 35च्या दरम्यानचा, 55 ते हा पट्टा आहे. या पट्ट्यात वारे वाहतात, बरोबर. कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेकडे? नैऋत्येकडून. मुख्य दिशा पकडल्या जातात. मुख्य दिशा कशी काय? दक्षिणेकडून उत्तरे. हे वय दक्षिणेकडून उत्तरेकडे, हे वय दक्षिणेकडून उत्तरेकडे, हे पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. हे कोणचे आहेत? पश्चिमेकडून. या दिशेकडून या दिशेकडे चालले, याच्याकडून याच्याकडे चालले. हे एरो म्हणून म्हटलं तुम्हाला, एरो लक्षात ठेवा. इकडून इकडे चालले का? पश्चिमेकडून कुठे चालले? पूर्वेकडे चालले. कुठे चालले? पश्चिमेकडून. म्हणून यांना पश्चिमी वारे म्हणतात. कोणते वारे म्हणतात? पश्चिमी वारे. त्याच्या खाली या. हे कुणीकडून कुणीकडे वाहत आहे? मुख्य दिशा. म्हणून यांना पूर्वीय वारे असे म्हणतात. एरो लक्षात ठेवायचा, एरो लक्षातच ठेवायचा. समजत आहे काय म्हणतो तुम्हाला? पाहिजे रे भाऊ. हो, पुस्तकात नाही सापडत. आणि कोणाजवळ दुसऱ्याजवळ गेले तोही सांगेन की नाही याची खात्री मी देत नाही. तो हुशार आहे की नाही याचं मला काही घेणं नाही. दुसरे व्यक्ती कोणी, तुम्ही कोणाकडे गेले समजा शिकायला, सांगेन की नाही याची खात्री नाही. सांगा तरी खूपच चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही? पाहिजे बरोबर काय म्हणतो. पूर्वीय वारे, बरोबर आहे की नाही? हे होत वारे जगातले. ध्रुवीय जो पट्टा असते त्याला म्हणतात जास्त दाबाचा ध्रुवीय पट्टा. खालचा वरचा जास्त दाबाचा. त्याच्या खालचा जो पट्टा असते जवळपास 55-65च्या दरम्यानचा त्याला म्हणतात उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा. त्याच्या खालचा जो असते त्याला म्हणतात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. आणि जो 5-5 अंश इकडे तिकडे असते विषुवृत्ताच्या त्याला म्हणतात कमी दाबाचा वृषिवृत्तीय पट्टा. किती किती अंशाच्या दरम्यान हे समजलं. मग वाऱ्याचा पट्टा समजला पाहिजे. वाऱ्याचा पट्टा पूर्वीय वारे कोणत्या 2 अक्षवृत्ताच्या दरम्यान वाहतात, पश्चिमी वारे कोणत्या 2 अक्षवृत्ताच्या दरम्यान वाहतात. आता खाली आलं तर यांना दक्षिणी पश्चिमी वारे म्हटलं जाईल. दक्षिणी पश्चिमी वारे, दक्षिणेकडील पश्चिमी वारे. वर ते गेलं त्याला उत्तरेकडील पश्चिमी वारे म्हटलं जाईल. दुसरा काही फरक होणार पण आहे सारखेच आहे. पाहिजे रे मग पहिले तापमान पाहिलं. तापमान कशाच्या बेसिसवर पाहिलं? ते याच्या बेसिसवर पाहिलं. पृथ्वी थोडी इकडे तिकडे होत जाते, सूर्याच्या जागा चेंज होत जाते, म्हणून ते कमी जास्त कमी जास्त कमी जास्त असे पट्टे निर्माण झालेले आहेत. स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप असे पट्टे निर्माण झालेले आहेत. जास्त दाब कमी दाब, जास्त दाब कमी दाब, 4च पट्टे आहेत. जास्त दाब कमी दाब, जास्त दाब कमी दाब. जास्त दाब म्हणजे तापमान, कमी दाब म्हणजे तापमान, मग तेच पट्टे. इथे जास्त दाब आहे म्हणजे हा कमी तापमानाचा पट्टा, हा जास्त तापमानाचा पट्टा, परत कमी तापमानाचा पट्टा, हा परत जास्त तापमानाचा पट्टा. हा जास्त तापमानाचा पट्टा काय आहे तर सूर्याची किरण थेट या भागात पडतात. सगळ्या गोष्टी एकमेकांवर डिपेंड. तापमान तिथे जास्त पडलं नसतं तर इथे कमी दाबाचा पट्टाच निर्माण झाला नसता. कमी दाबाचा जर पट्टा इथे निर्माण झाला नसता तर या भागात पूर्वीय वारे वाहूनच नसते आले. सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. समजत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? पद्धतशीर पहा, लक्ष द्या. समजून आलं काय? हे वय पृथ्वी. कुठली पृथ्वी? पृथ्वी जग आपलं पृथ्वी.
आपल्या सौरमंडल मधील आपण ज्यावर राहतो, मानवी सृष्टी चांगल्या प्रमाणात सर्वाइव्ह करू शकते ज्यावर, ते वय हे पृथ्वी. हे अशी सर्व रचना आहे म्हणून आपण जगू राहिलो. इव्हन भारतात तरी जगू राहिलो. का जगू राहिलो? आता येऊ भारताकडे. सांगा कोणत्या भागात येते भारत? कोणत्या पट्ट्यात आहे भारत? कोणत्या पट्ट्यात आहे भारत? पाहिजे आता हा विषय रुपये की नाही. भारत जवळपास याच्यात कोणत्यातच येते कधी. हे दिशा बरोबर आहे का पूर्वी वाऱ्याची की नाही? हो म्हणता. हो हो म्हणायचं ना. काय म्हणायचं? हो म्हणायचं. ठीक आहे. आता पाहिजे. आता हे जग झालं. आता येऊ आपण याच्याकडे, भारताकडे. हा भारत होय. ठीक आहे. आता भारताच्या प्राकृतिक रचनेनुसार भारताच्या तापमानावर, हवामानावर, भारतातील वाऱ्यांवर परिणाम झालेला आहे. प्राकृतिक रचना. इथे पश्चिम घाट, पूर्व घाट आणि इथे असं आहे हिमालय. काय आहे? जंगल. ठीक आहे. आता इथे कोणता दाब? आता हे तर समजलं तुम्हाला, सगळं समजलं का नाही तुम्हाला? बरोबर आहे की नाही? आता या दोन याच्या दरम्यान याचं घेणं नाही. भारत कुठे आहे? इथं ना, या भागात ना. बस बाकी टेन्शन घेऊ नका. आता त्या पुरतं फक्त भागापुरता, त्या भागापुरता विचार करू. ठीक आहे. ऋतू किती? भारताचं घेणं नाही. ऋतू किती एवढं सांगा. तसे दोनच आहे. भारतात पावसाळा निर्माण होते. ही त्याचंही कारण हेच. सगळ्याचं कारण एकच आहे. एकत्रच आहे ते सगळं. टेन्शनच नका घेऊ. सांगतो. टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर आहे की नाही? आता भारतात झाला उन्हाळा चालू. झाला का? बरोबर आहे का? आपल्या इथे उन्हाळा चालू झाला. झाला ना चालू. तापमान काय होईल? तापमान जास्त होईल म्हणजे दाब काय होईल? नक्की दाब काय होईल? कमी होईल. वारे कमी दाबाकडे वाहतात, जास्त दाबाकडे. इथे तापमान जास्त आहे, दाब कमी आहे. इथे आलो आपण तिकडे दाब पाहिजे. आता इकडे वाढलं, इकडे काय होणार आहे? बदलतात गोष्टी सगळ्या. आपण भारताशी संबंधित शिकलो. इकडे तापमान वाढलं, दाब कमी झाला. इकडे जेव्हा तापमान वाढते तिकडे इकडे कमी होते तापमान. उलट्या गोष्टी आहेत थोड्या, लक्षात ठेवा. इकडे तापमान वाढलं, तिकडे कमी होईल तापमान. फक्त भारतापुरता विचार करू. तापमान वाढलं, इकडे तापमान कमी. इकडे तापमान वाढलं म्हणजे इकडे दाब कमी की जास्त? कमी. आणि इकडे दाब. आता वारे जेव्हा उन्हाळा चालू होते, उन्हाळा चालू झाला, पर्जन्याची प्रोसिजर चालू झाली बघू आतापासूनच. भारतातल्या पर्जन्याची प्रोसिजर आतापासून जस्ट नाव चालू झाली. तुम्हाला काय वाटतं फक्त जून महिन्यात येते आणि पाणी पडते बडबड 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 4 महिने राहते? ते आता झाली प्रोसिजर चालू, जस्ट नाव. इकडे तापमान जास्त झालं म्हणजे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. इकडे तापमान कमी आहे म्हणजे इकडे कमी दाबाचा, जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला. आता फेब्रुवारी मार्च पासून हे वारे वायनं चालू झाले. या दिशेने, कारण जास्त दाबाकडून इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. आता सगळं बरोबर. येथे येण्यासाठी त्यांना लागतात 4 महिने. हा एवढा प्रवास पूर्ण करण्यासाठी भारतात येईपर्यंत द्यायला लागतात किती महिने? 4. येथून येथे यायला 4 महिने. जेव्हा ते येथे पोहोचतात आणि पाणी देतात त्याला आपण पावसाळा म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? आणि हे जे वारे वाहतात, उन्हाळ्यातच काऊन वारे वाहिले सुट्टे वावटा येते, हेच होईल याचाच परिणाम होणार. उन्हाळ्यात आपल्या इकडे याचं काय होते? प्रवाह वाढत येतो. म्हणून आपल्याकडे वारे वायदनं जे काही गोष्टी सुटत असतील, वावट्या फावट्या निघतात, सगळं सफा करून घेऊन जातात गाव. मी तर माणसाला घेऊन जायला पाहिजे, रिकाम्या लोकांनी हवेने वाऱ्याने घेऊन जायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण ते महाराष्ट्रात होत नाही, दुर्दैव आहे आपलं. असो, आता वाऱ्यांची दिशा बदलली. जस्ट नाव आपण या सिच्युएशन मध्ये आहोत सध्या. जस्ट नाव आजची तारीख, महिना मार्च मध्ये आहोत. आता इथून वाऱ्यांचा प्रवाह चालू झाला. वारे आता 4 महिन्यानंतर येथे पोहोचतील. कुठे पोहोचतील? येथे पोहोचतील. 4 महिन्यानंतर येथे पोहोचतील. 4 महिने ते वारे वाहत राहतील इथून इथपर्यंत. दिशा या 4 महिन्याच्या कालावधीत तिथे उन्हाळाच राहणार आहे. काय राहणार आहे? उन्हाळाच राहणार आहे. उन्हाळाच पाहिजे बरं इथं. इथे उन्हाळा नसला तर तापमान कमी होऊन जाईल.
तापमान कमी झालं की दाब जास्त वाढत नाही. पाहिजे काय आहे प्रोसिजर कशी आहे पाहिजे. आता इकडे तापमान जास्त आहे, दाब कमी आहे, वारे वाहून आले. जून महिन्याच्या सुरुवातीला वारे येथे पोहोचतात, येथून पावसाळा चालू होते. काय चालू होते म्हणजे आता इथलं तापमान कमी होईल की जास्त होईल? होईल की नाही? तापमान कमी होईल म्हणजे दाब जास्त होईल की कमी होईल? आता 4 महिने ते वारे इथे फिरत राहतात, पावसाळ्याचे 4 महिने होईल. बरोबर आहे की नाही? आता तापमान पूर्णपणे कमी झालं कारण हिवाळा लागला. आता काय होणार? तापमान पूर्णपणे कमी म्हणजे दाब हायली वाढेल, खूप मोठ्या प्रमाणात दाब वाढेल. आता जेव्हा इकडे दाब वाढेल तर इकडे दाब कमी होईल. उलट्या प्रोसिजर आहे दोन्ही. इकडे दाब जास्त झाला तर इकडे दाब कमी. आता वारे परत काय करतात? जास्त दाबाकडून बदलवली वाऱ्याने दिशा. हिवाळ्यात असे वाढतात त्या, उन्हाळ्यात इकडे येतात आणि हिवाळ्यात इकडे दिशा बदलतात. परत हिवाळ्यापासून उन्हाळ्यापर्यंत 4 महिने लागतात ते इथे. परत मग उन्हाळ्यापासून चालू होऊन जातात, पावसाळ्यापर्यंत येईपर्यंत इथे 4 महिने लागतात. 4 महिने इथे पाणी देतात, परत 4 महिने झाले की हिवाळा लागते. हिवाळा झाला की इथे तापमान जास्त होते, तापमान जास्त झालं की दाब कमी होते. सॉरी, तापमान कमी झालं की दाब जास्त होते, दाब जास्त झालं की ती वारे दिशा बदलून टाकतात परत इकडे. हे चक्र आहे भारताचं चक्र होय. म्हणून भारतात पर्जन्य पावसाळा हा भाग आहे 4 महिन्याचा कालावधी. समजून आलं का तुम्हाला काय म्हणतात तुम्हाला? बरोबर पद्धतशीर लक्षात ठेवा रे बा. हे बाजूला ठेवायचं, याच्याकडे लक्ष देत असताना फक्त तापमानाकडे लक्ष द्यायचं. झालं, दुसरं काही घेणे ना. उन्हाळा लागला की तापमान जास्त होते, तापमान जास्त झाले की दाब कमी होते. म्हणून वारे मग या दिशेने वाहू लागतात आपल्याकडे. येथे येईपर्यंत पावसाळ्याची प्रोसिजर होते. पण पावसाळा का जगात प्रत्येक ठिकाणी का नाही आहे पावसाळा? कारण वाय वारे म्हणून विकास. इथे एक पर्वतरांग आहे, इथे नाही आहे पावसाळा नावाचं काही. पर्वतरांग आहेत, एकच थोडे आपल्या इथे पर्वतरांग, पूर्ण जगात पर्वतरांग पसरलेले आहे. पण इथे पावसाळा नावाचं काही. बरोबर आहे, ते वारे अडवले जातात, बरोबर आहे, त्याचा वेगळा परिणाम होते, कमी जास्त पर्जन्य, तो परिणाम वेगळा. पण पर्जन्यच का होते हे महत्त्वाची गोष्ट आहे ना. हे वारे वाहत असताना हे पूर्णपणे समुद्रावरून वाहतात रे भाऊ रे. जमीन गिमीन नाही आहे. ते वारे वाहत असताना पूर्णपणे कुठून वाहतात? इकडे वाहत येत असताना मी तुम्हाला सांगितलं की पावसाळ्याची जेव्हा सुरुवात होते तेव्हा इकडे तापमान थोड्याफार प्रमाणात कमी. जेव्हा पावसाळ्याची सुरुवात होते, आता दुसरी कॉन्सेप्ट अशी की जमीन जास्त गरम होते की पाणी जास्त गरम होते? जमीन जास्त गरम होती की पाणी जास्त गरम होते? बरं जाऊ द्या, पाणी लवकर थंड होते की जमीन लवकर थंड होते? पाणी होते, पाणी थंड लवकर. हो, हे कन्सेप्टच आहे, हेच तर समजलं पाहिजे आपल्याला, तेव्हा समजून सगळं. पाणी लवकर थंड होते की जमीन लवकर थंडी होते? कोणाकोणाच्या गावात नदी आहे का? नदी नाला तर पाणी आहे का रे? पाणी आहे काय? असते काय? शिवरवाले लोक दर्यापूरला आहे नदी. हो, मग म्हणे जण त्या गावले, त्या गावले आहे, घरापाशीच नदी आहे. व्हेरी गुड, चमका. आता प्रॅक्टिकल करून पाहायचं घरी जाऊन. समजा जे घरी जातात लोक, जे नाही जात त्याने काही जायची गरज नाही. घरी जाऊन प्रॅक्टिकल करून पाहायचं. घरावर जायचं, स्लॅबवर जायचं, हवा पाहायची कुणीकडून इकडे, आणि ते थंडी उरायली की गरम उरायली हे पाहायचं. रात्री म्हणतो मी तुम्हाला, रात्री. दिवसभर तो दिवस असते, सूर्य असते, सूर्य असल्या कारणाने एकसारखं तापमान असते, त्या कारणाने काही कमी जास्त होण्याचं काही घेणं नाही. कुठे रात्रीचे जे वारे वाहतात ते समुद्रावरून किंवा पाण्यावरून जमिनीकडे वाहत असतात. कुठून? की जमिनीकडून पाण्याकडे? ते शोध जा, कुणीकडून कुणीकडे वाहतात ते शोध जा. आता समुद्र तर आहेच नाही भाऊ आपल्या आजूबाजूले, त्याच्यावर तर करू शकत नाही आपण प्रॅक्टिकल. नदी नाल्यावर तरी करता आलं पाहिजे.
नाही काही तर, बरोबर आहे की नाही? पाणी लवकर थंड होते. काय लवकर थंड होते? आणि जमीन पाहिजे रे, बरोबर पद्धतशीर सांगा बरं. थंड जाऊ दे, आता तापते काय लवकर हे सांगा, जमीन की पाणी? असं बरोबर झालं ना तुम्हाला? गरम काय होते लवकर, जमीन की पाणी? पाणी होते, जमीन नाही होत. पाणीच लवकर गरम होते, पाणीच लवकर थंड होते. पाणीच लवकर थंड, पाणीच लवकर गरम. जमीन वेळानं गरम होते, वेळानंच थंडी होते. हो हो असंच आहे. हो हो म्हणत जा. हो असंच आहे, असंच आहे रे बा. पाणी लवकर गरम होते, लवकर थंड होते. जमीन वांदे आहेत आपले, आहे की नाही? हो, हे कन्सेप्ट असतं क्लिअर पाहिजे, तेव्हा आपल्याला सगळं समजेल. आता हे तर झाले जागतिक स्तरावरचे वारे. स्थानिक वारे शिकले तर काय करसान तुम्ही? स्थानिक वारे लय आहे, कसे कसे आहेत, कसे कसे हा प्रकार नाहीये, बरोबर आहे की नाही? असं तो विषय नंतर. कुठे होतो आपण? येथे होतो. इकडून वाहत असताना पर्जन्य का निर्माण होते, पावसाळा का निर्माण होते? हे वारे वाहत असताना पूर्णपणे पाण्यावरून वाहतात. जसे जसे इकडे मार्गक्रमण करतात तसं तसं इकडलं तापमान कमी कमी होत जाते. तापमान कमी कमी झाल्यानं हवा थंडी होते. काय होते? थंड होते. थंड झाल्या कारणाने याचं जे काही बाष्पीभवन आहे समुद्राचं, हे बाष्पीभवनाचे कण हवेत मिसळतात. वाय? कारण जसं जसं आपण पुढे जाऊ तसे तसं धुलीकरणाचं प्रमाण वाढत जाईल. धुलीकरण समजते काय? धुळीचे कण जमिनीवर जास्त राहतील की पाण्यावर जास्त राहतील? जमिनीवर. भामटे लोक जमिनीवर असतात ना, धुळा उडवणारे सगळे. प्रदूषण करणारे कुठे आहे? पाण्यात थोडी आहे. मग धुलीकण म्हणजे धुळेत असलेले वेगवेगळे कण, मग धुळीचे असतील, हवेत असलेले कण, धुळीचे असतील, वायूचे असतील, वेगवेगळ्या कायचे असतील, ते इकडे जात असताना कण काय होतं? ती वाढत जातात. ते कण हवेत एकत्र ठिकाणी येतात. ते कण काय होतात? हवेत एकत्र ठिकाणी येतात. नंतर त्या कणाला मग ते बाष्प जाऊन चिटकते. बाष्पीभवन समुद्राचं दुपारी होईल बाष्पीभवन दिवसानं, आणि रात्री त्या हवेत जाईल, त्या कणाला जाऊन चिटकीन. बरोबर आहे की नाही? आता हवा इकडे जात असताना भारी 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 होत जाते, कारण तापमान कमी 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 होत चाललंय आणि दाब जास्त जास्त होत जाईल ना. मग म्हणजे हवा भारी भारी होत जाईल की नाही? एक क्षण असा येईल की हवा एवढी भारी होईल, एखादी गोष्ट भारी झाली आपल्याला की, बरोबर आहे की नाही? टाकून देतो कोणी आपण. मग इथपर्यंत आता हवा त्या धुळीले बाष्पीभवनाने सांभाळून आहे आतापर्यंत. आता हवा म्हणते नाही रे भाऊ, तू तुझे पाय पुसतो, आता आपल्याला काही घेतले नाही. बरोबर आहे की नाही? येथे आल्यानंतर येथेच का पडते तर इथे थंड हवा भेटते मोठ्या प्रमाणात, कारण की पर्वतीय भाग आहे. थंड हवा भेटते. आणि थंड हवा भेटल्यानं मग हवा इथे स्वतःला रिकामा करते. काय करते? म्हणून इथं पाणी पडते. पावसाळा, बरसात. बरसात दोन आहेत पिक्चर, बरसात दोन्ही बॉबी देओलचेच आहेत, पाहिलं? काही तर पाहायचं. समजून झालं काय म्हणता मी तुम्हाला? पाणी कसं पडते ते चमत्कार नव्हतो. पूजा केल्यानं येणार नाही. वारे जेवढे वाहतील, तापमान जेवढं कमी जास्त होईल तेवढं पाणी पडेल. बरोबर आहे की नाही? लवकर पाहिजे असेल पाणी, आपण म्हणतो ना पाणी वेळ झाला बाबा, जून महिन्यात नाही येणार, येतात जुलैमध्ये. काय असते प्रोसिजर? इकडे जेवढं मोठ्या प्रमाणात तापमान राहील तेवढ्या वाऱ्यांचा वेग वाढत जाईल, कारण ते अट्रॅक्ट करेल ना ते तापमान. तापमान जास्त, दाब कमी, आणि ह्या कमी दाब जो आहे तो या वाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट करेल. अट्रॅक्ट करेल म्हणजे त्या वाऱ्यांचा वेग वाढेल. ते जेवढा वेग वाढेल तेवढा लवकर ते भारतात येऊन ठेपतील. इकडे तापमान कमी आहे, दाब थोडा जास्त झाला, थोडा जास्त, एकदम जास्त झाला नाही तर मग ते अट्रॅक्ट कमी करेल, वारे थोडे आरामाने येतील. आरामाने येतील म्हणजे लेट येतील आपल्याकडे. ते अडवले पडवले जात नाही, कोणी काही वारेगिरी बांधत नसते. बांधत असतात काही लोक, गाठा विटा बांधतात, माहिती आहे का तुम्हाला? कपड्याले गाठात बांधतील, गोटात बांधतील, त्याच्यात काही करतील रिकामी, असं काही होत
हे आहे रे बा जॉग्राफिकल कारण. कमी जास्त मागे पुढे येण्याचं कारण हे होय, मागे पुढे किंवा पाऊस का बरं मागे पुढे येते, का लेट होते, का लवकर येते, हे कारण आहे. बरोबर आहे की लक्षातच ठेवायचं. समजत आहे तुम्हाला? पद्धतशीर पाहिजे, पद्धतशीर सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. समजत आहे काय? ते मग त्याच्यानुसार मग पिकं ठरतात. पिकायचं असेल निसर्ग आमच्यासोबत असंच करू हा त्याचं काही घेणं देणंच नाहीये. काय घेणं देते? पाऊस मोठ्या प्रमाणात पडला तर रोगराई कमी असते. सिंपल आहे. झाडं धुवून घेते पाऊस, रोगराई जास्त राहत नाही. नॅचरली आहे, नॅचरली गोष्टी आहेत सर्व. सर्व कुठल्या कोणाचा कोप प्रकोप असं काही श्राप राप नाही नसते, असं काही नसतं. हेच आहे सगळं, जे काही आहे ते हेच आहे, हेच होय ते. जगातील दाबाचे पट्टे म्हणजेच तापमानाचे पट्टे, वाऱ्यांचे पट्टे, पूर्वी वारे की पश्चिमी वारे, भारतात कशा प्रकारे पाऊस पडते, ठीक आहे. मग आता भारतात फक्त दोनच प्रकारचे वारे वाहणार आहेत. एक म्हटलं तुम्हाला सांगितलं मी, या दिशेकडून या दिशेकडे वाहतील आणि या दिशेकडून परत, म्हणजे हे होत नैऋत्य मोसमी आणि हे होत ईशान्य मोसमी वारे. बरोबर आहे. आता पाहिजे बघा, ईशान्येपासून पाऊस पडते का? इकडून पडते, बरोबर आहे. ते समुद्रावरून येते, बाष्प धारण करून येते, म्हणून येते, मोठ्या प्रमाणात पाऊस देते. आणि इकडून येतात मग आता काय होते, इथे हिमालय आहे सगळ्याला, बरोबर आहे की नाही? आता हे वारे इथपर्यंत जातात. हिमालय एवढा उंच आहे की त्याच्या पलीकडे ते वारे जाऊ शकत, आणि इकडले वारे इकडे येत नाहीत, इकडले वारे तिकडे जात नाहीत. हे वारे इकडे नाही जात, ते वारे इकडे येत नाही, बरोबर आहे की नाही? हा मोठ्या प्रमाणात जलविभाजक म्हणून ओळखला जातो, पर्जन्य विभाजक म्हणून ओळखला जातो. सर्व वातावरण ठरवण्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे हिमालय. आता वारे हे येणारे, इकडून येणारे वारे इथे अडतात, इथे अडल्यामुळे ते मग दिशा बंद होतात, दिशा अशी बंद होतात, जेथपर्यंत जातील जेथपर्यंत, ठीक आहे. आता पाहिलं इकडे आल्यानंतर जवळपास सातबनीचा प्रदेश, सातबनीच्या प्रदेशाकडून आता इथे समुद्र लागते, नाही काय लागते? आता समुद्र लागल्यानंतर काय होते? बंगालचा उपसागर. परत हे वारे जे आहे ते अट्रॅक्ट होतात, कारण इथे परत कमी दाबाचा पट्टा आहे, पाणी आहे म्हणजेच कमी दाबाचा पट्टा आहे, परत अट्रॅक्ट होतात. ते अट्रॅक्ट होऊन परत मग इकडे आपल्या दिशा. आता इकडून येताना बंगालच्या उपसागरावरून मार्गक्रमण करतात, बंगालच्या उपसागरावरून येत असताना बाष्प धारण करतात, बाष्प धारण करून परत इकडे येतात. ते पूर्व घाट लागते, पूर्व घाटात परत त्याला थंडी हवा भेटते, मग परत ते पाऊस देतात. कमी असते तो. नैऋत्य मोसमीपेक्षा ईशान्य मोसमी वारे जे आहेत ते कमी पाऊस देतात, पण देतात. ऑक्टोबरच्या दरम्यान पाऊस पडत असते, माहिती का तुम्हाला? त्याला परतीचा पाऊस म्हणते, अवकाळी म्हणतात की लोक. अवकाळी, अवकाळी किंवाणी असं काही नाही ना, अवकाळी कुकडल्या कुकडे काहीच्या काही तो येणार पाऊस असा वापस येतो इकडे, बरोबर आहे की नाही? असं आहे रे भाऊ, ही वय रचना पूर्णची पूर्ण. ही सर्वची सर्व रचना आहे जगाची, तापमानाच्या पट्ट्यांची, दाबाच्या पट्ट्यांची, वाऱ्यांची. वारे कुणीकडून कुणीकडे वाहतात ते, कर्कवृत्ते, अक्षवृत्ते, ते समजलं पाहिजे. कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान कोणता पट्टा आहे, कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान कोणते वारे वाहतात, वाऱ्याची दिशा कुणीकडून कुणीकडे आहे, वारे कोणत्या दोन अक्षवृत्ताच्या दरम्यान वाहतात, पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे, दक्षिण ध्रुवीय, उत्तर ध्रुवीय, बरोबर आहे की? सूर्य कुठे असते, थेट किरण कुठे पडतात, कमी किरण कुठे पडतात, पहा. इट्स कॉल्ड भूगोल. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, महाराष्ट्राची स्थापना, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे पहिले विधानसभेचे अध्यक्ष, त्याला भूगोल नाही. हे भूगोल होय. समजून आलं काय? पुढच्या लेक्चरमध्ये आपण भारताची अशीच रचना पाहू. हे जगाची झाली, मग भारताची पाहू. भारतात कसे वारे वाहतात ते पाहू, आणि ते झालं की मग महाराष्ट्रात कसे वाहतात ते पाहू पुढच्याच लेक्चरमध्ये लगेच. एवढं आलं का लक्षात येईल?